मैदानाच्या आतमध्ये जाताना मनामध्ये मात्र एक स्ट्रैटेजी निर्माण करायची है। अपनी इच्छा शक्ति को क्रिया शक्ति में तब्दील करने का मौका यहाँ पर खामलोली के बल्लेबाजों को मिलेगा। अपने योजनाओं को यथार्थ से जोड़ने के प्रयास करेंगे, अपनी नीति को निर्माण से जोड़ेंगे और यहाँ पर कनाद राइडर के सामने एक अच्छा लक्ष्य रखने का प्रयास करेंगे। दोनों ही बल्लेबाज बीच मैदान में जाते हुए अतिशय सुंदर क्रिकेटचा ॲटमॉस्फियर, अप्रतिम असे उंच उंच डोंगर समोर दिसत आहेत आणि त्यानंतर सखळ मैदानी भाग, हिरवलीने नटलेला सुंदर असा निसर्गरम्य ठिकाण आणि साखरेचं हे भव्य दिव्य प्रांगण आणि त्यामध्ये आदरणीय रुपेशजी पाटील साहेबांचा असलेला एक अप्रतिम 15व्या वर्षामध्ये पोहोचलंय एकविरा चषक। सर्व काही उत्साह देणारं, सर्व काही ऊर्जा देणारं आणि या स्पर्धेचं ब्रॉडकास्ट आपण बघताय लाईव्ह टेलिकास्ट पाटील नेटवर्कच्या माध्यमातून। आमचे मॅन्युअल स्कोरर अमरजी पाटील यांची भरपूर मेहनत, त्यानंतर साहिल पाटील असतील, जतीन पाटील असतील, ऑल एंटायर टीमनं केलेलं अप्रतिम कार्य, अनुराग चव्हाण असतील, मुनीत असतील, कपिल असतील यांची अप्रतिम साथ आणि या स्पर्धेला प्रमोदजी शेडगे सर असतील, मनोज पाटील सर असतील, आज मोहम्मद सर आल्यात, काल नितीन पाटील सर होते, प्रदीप पाटील सर असतील, यांचं असलेलं एक अप्रतिम योगदान खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वांची मन जिंकणारी एक स्पर्धा म्हणून आपण बघतो एकविरा चषक। गोलंदाजी ट्रॅकवरती गार्गेश पाटील नावाप्रमाणे ज्याने मागच्या मॅचमध्ये उत्तम गोलंदाजी करत आई नागदाई देवीच्या अगेन्स्ट मात्र 5वं षटक हाताळलं आणि तिथून त्याने मोमेंटम आपल्या बाजूने फिरवलाय, तोच यशस्वी गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती गार्गेश। पहिला चेंडू अंपायर सिग्नल आहे, इट इज अ वाईट बॉल। अतिरिक्त चेंडू हाताळला गेला, स्वेर मारा। इथे मात्र एकदा वर्जित केली गेली, स्ट्राईकला आपण बॅटर बघतोय मिस्टर अंकित आणि नॉन स्ट्राईक कडे आहेत मिस्टर मयूर। पुढचा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न होता परंतु फुटवर्क नव्हतं इथे। डॉट बॉल आलाय। गार्गेश ची जी घातकता आहे, त्यांचं लेंथ लाईन आहे, त्यांची जी एक्युरेसी आहे ती त्याला मात्र पुढचा चेंडू यावेळेला मात्र फक्त टायमिंग केलंय, पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला एक्झिक्यूट करताय, चेंडू वेगानं जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला, दुसरी धाव परिपूर्ण। समोर ची 4 व्हीलर आहे, 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत। तिथून मात्र डिफ्लेक्ट होते थोडासा प्रकाश। आम्ही प्रेमळ निवेदन करतोय गाडी मालकांना की आपण थोडंसं त्याचा डायरेक्शन चेंज करावं, हंबल रिक्वेस्ट। इथून नक्कीच असेल। धावसंख्या 4 वर पोहोचले, 4 रन्स ऑन अ स्कोर कार्ड विदाउट लॉस। वी आर वॉचिंग टुडेज क्वालिफायर मैच between Kanad Riders and Khambhloli. Kanad Riders won the toss and elected field. An opponent team has been invited for a batting. First over in progress. Mr. Gargesh Padil on bowling mark. 4 runs without loss. Big battle. Today's qualifier match. It's been tried to play big shot. Missed time shot. Ball in the air. This time tried to catch but couple of runs. This time complete and score more now 6 runs without loss. 6 धावा स्कोर कार्ड वरती। काय म्हणाल मनोज पाटील साहेब, ह्या झेलसाठी प्रयत्न करायला हवा होता का? नक्कीच थोडासा आळशीपणा इथे सागरचा दिसला। कदाचित त्याने असं त्याला वाटलं असेल की चेंडू बाउन्स होऊन माझ्यावरून जाईल, परंतु जेलसाठी प्रयत्न करायला हवे होते, कारण मयूर हा एक खामलोली संघाचा विचार केला तर आधारस्तंभ आहे आणि त्याला बाद करणं हे 100% गरजेचं होतं। 6 धावा स्कोर कार्ड वरती पुनश्च गार्गेश पाटील उत्तम गोलंदाजी, प्रभाव, असर, दहशत, दरारा, लेंथ लाईन, एक्युरेसी च्या गोलंदाजाकडे तो आहे मिस्टर गार्गेश। तर त्याच्या अगेन्स्ट खेळताना खामलोली संघाचा एक अनमोल असा बॅटर आहे, नाव आहे मिस्टर मयूर। हुकमी एक्का ज्याला म्हटलं जातं, रीड की हड्डी असा मयूर। ओहो, यावेळेला सेप आउट करून 4 स्वीकारला होता, परंतु गार्गेशांचा भन्नाट वेग, अप्रतिम चेंडू आणि तिथे मात्र डॉमिनेट केले मयूराना। दॅट्स अ ब्युटी ऑफ मिस्टर गार्गेश पाटील। येस मनोज, नक्कीच बहाडोली एक्सप्रेस या नावाने त्याला ओळखलं जाते आणि खरोखरच खूप सुंदर गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपण बघितली तर, कारण या आधीच्या टुर्नामेंट झाल्या तिथे थोडासा महागडा ठरत होता, परंतु यावेळेला एकविरा चषकामध्ये लय सापडलेले आहे। Yes, sir, he's been struggling to get his right line, try to various face and signal.
इस खांबलोली संघासाठी प्राइज येते किरणजी कारभारी साहेब, विराथन गावातील एक अनमोल असं रत्न, 3 षटकार तुम्ही मारा आणि 500 रुपयाचा पारितोषिक तुम्हाला मिळेल कुठल्याही फलंदाजांना. इथून मात्र मयूर येतोय तंबूच्या आसऱ्याला. ज्या विकेटची गरज होती मनोज पाटील सरांना जो उल्लेख केला होता की हा विकेट लवकर मिळणं गरजेचं आहे आणि इथे मिळतोय ब्रेक थ्रू. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर मारा होताना आपल्याला गार्गेश कडून बघायला मिळतोय. तर आदरणीय योगेशजी कुडूसाहेब बहाडोली यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे बहाडोली संघाला. धन्यवाद. तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि 7 धावा. या ऐकूया एक छोटीशी धून आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. दिवमान भीष्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक भीष्म महाभारतामध्ये आपण बघितला हा भीष्मा खांबलोली संघाकडनं आलाय मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन बॅटरच्या भूमिकेत. आल्या आल्या मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मिड ऑफ रिजनला सुंदर झेल, तिथे मात्र मंजित होते आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट गॉन. ओ यू टी आउट. थँक्यू डीजे, थँक्यू. थँक्यू डीजे. प्रामुख्याने सर्व काही आपल्या परीने अर्थ लावत असतात. शिवसेना, शी म्हणजे शिस्त, व म्हणजे वचन, से म्हणजे सेवा आणि ना म्हणजे नातं, यांचं एक अनमोल बंधन आपण बघतोय. तुर्तास जाऊया मनोज पाटील सरांकडे. तर आदरणीय वैभवजी पाटील साहेब बहाडोलीवरून इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलंय आणि लगातार 3 षटकार खांबलोलीच्या संघाने मारले तरी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. धन्यवाद. तर नक्कीच गार्गेश हॅट्रिकवर आहे. न्यूमान मैदानाच्या आतमध्ये अमोल आलाय. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज मिस्टर साहिल कुडू. अंकित ऑन स्ट्राईक. ओ यावेळेला हुकचा टीम होता. साहिल खुडू यांची ही स्ट्रेंथ आहे. आल्या आल्या स्वागत केले बाउन्सरनं आणि अंकितला सांगितलंय इथून तुमचा प्रवास हा नक्कीच एका चांगल्या दिशेने टफ फाईटने जावा लागेल, कारण मी माझा बेस्ट देईन, तुम्ही तुमचा बेस्ट द्या आणि आमच्या सर्व क्रीडा रसिकांना एक चांगलं क्रिकेट दाखवा. साहिल पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र अंकितच्या बॅटमधनं आसमानी डोला has been lofted over mid wicket. The ball is a punishing into the stand for Hughes sixer. Yes, thank you. थोडासा स्लॉट मध्ये चेंडू आणि अंकितनं दाखवलंय आपला दमखम. 13 वरती स्कोर पोहोचतोय. बाउन्सर नंतर मात्र ओव्हरपिच. हे आहे द्वंद्व मित्रांनो क्रिकेटच्या खेळामधलं, फळी आणि चेंडू मधलं द्वंद्व. पुनश्च साहिल गोलंदाजी ट्रॅकवर. ओ हो हो, व्हॉट अ फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते अमर यांच्याकडनं. पंच सांगतायत बीमर आहे. धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाईल, पोहोचेल ती 14 वरती. फ्री हिटचं लायसन्स दिलंय. एस सौरभ तरे सायरन वाजवतायत आणि सांगतायत इथून प्रवास गोलंदाजासाठी थोडासा घातक असेल का. बघायचं. अंकितला लायसन्स मिळाले, मुक्त संचार इथून मात्र. परंतु अमर यांचं कौतुक करावं लागेल, 4 धावा वाचवल्यात. गुड फिल्डिंग अमर. हे सर्व सांघिक कामगिरीचं एक अप्रतिम उदाहरण आहे. यावेळेला ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट करता शॉर्ट मिडॉनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. टीम अक्षय यांच्याकडनं. धावसंख्या पोहोचेल ती 15 वरती.
डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस आपण बघतायत. मनोज पाटील सर काय म्हणाले, या ठिकाणी हृदयाचे ठोके वाढले होते का? नक्कीच आणि खास करून खामलोलीचे समर्थक आहेत त्यांचे वाढले असतील, कारण अंकित म्हटला तर तुम्ही सांगतात ना की रीड की हड्डी, त्या पद्धतीचा हा फलंदाज आहे. आणि मागच्या 2 सामन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल याला कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. याचं महत्व मोठं आहे. पुढचा चेंडू घेऊन तयार. हो 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 हो, भन्नाट वेग, भन्नाट वेग, वेगावरती स्वार, सुंदर पिचिंग. तुम्ही त्याची बॉडी लँग्वेज बघा, त्याचा फॉलो थ्रू बघा, चेंडूवरती ग्रीप बघा, रिलीज ऑफ द डिलिव्हरीला त्याचा शरीराचा बॅलन्स बघा. उत्तम इंटरनॅशनल लेवलचे जे गोलंदाज असतात त्या पद्धतीचा सर्व ॲटिट्यूड, सुंदर गोलंदाजी. यावेळेला मिस टाइम, यस नो, गॉन, ओ यू टी आउट. थँक्यू डीजे, थँक्यू. तर धावसंख्या होते 15. सर काय म्हणतील, षटकार आला त्यानंतर नो सुद्धा पडला, परंतु सुंदर गोलंदाजी केले. आतापर्यंत या षटकात 3 निर्धाव चेंडू आलेत. असं क्लास आहे. तुम्ही चुकी करताय त्याच्यातून जर तुम्ही सावरतायत तर खऱ्या अर्थाने तुम्ही परिपक्व खेळाडू आहात. चुकी जर तुम्ही वारंवार करत गेलात तर त्या चुकीला ब्लंडर म्हटलं जातं, एक मोठी चुकी. इथून मात्र ओरपीच चेंडू हाताळला गेला, त्यानंतर त्याने कमबॅकिंग केले. तो सांगतोय आपल्या संघ सहकार्यांना, चुकून एक ओरपीच पडला, इथून चुकी करणार नाहीये आणि मी तुम्हाला ऊर्जा देण्याचं काम करेन. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली ती साहिल कुडूने. याआधी सुद्धा आपण बघितलं, मागच्या सामन्यात शेवटचं षटक हाताळलं होतं, फक्त 2 धावा दिल्या होत्या. तिथून कुठेतरी साहिलने काहीतरी शिकलंय, कारण त्या आधीच्या षटकात 17 धावा गेल्या होत्या. इथे जबरदस्त अप्रतिम परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. सर काय म्हणतील? येस, खेळपट्टी जी बनवली गेली पिच क्युरेटरनं, इथून तुमच्याकडे वेग आणि टप्पेवरती जर तुमचं नियंत्रण असेल, फलंदाज मात्र इथून नक्कीच टेन्शन मध्ये आणणारे तुम्ही गोलंदाजी करू शकतायत. नक्कीच आणि भन्नाट वेग आहे या खेळाडूकडे आणि थोडासा लेदर क्रिकेटचा क्लास आहे, त्यामुळे या पद्धतीचे चेंडू आपण बघतोय. षटकाची होते षटकाची होते इथे समाप्ती आणि धावा आहेत स्कोअर कार्डवरती आपण बघतायत 15 धावा, 2 षटकं संपल्यात. काय म्हणाल मनोज सर? नक्कीच 2 षटकं 15 धावा, त्याच्यात आपण बघितलं तर एक षटकार आलाय, म्हणजे कुठेतरी आपण बघितलं तर फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलंय या दोघांनी सुद्धा. कारण गार्गेश आणि साहिल हे 2 असे गोलंदाज आहे की प्रामुख्याने विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखले जातात आणि तीच कामगिरी केली. मिनिटं झालेत, साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की 11 मिनिटं आणि 30 सेकंद झालेत 2 षटकांसाठी. तर खूप वेळ झालाय. बहाडोली संघाने लक्षात ठेवायचं आहे, 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये फेकायची आहेत, अन्यथा तुम्हाला 5 खेळाडू जे तिसऱ्या सर्कलच्या बाहेर आहेत त्यातील 1 खेळाडू मध्ये घ्यावा लागेल शेवटच्या षटकामध्ये. सर, रूल्स अँड रेग्युलेशन 5 षटकं हाताळणं बंधनकारक 25 मिनिटांमध्ये, अन्यथा तुम्हाला एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागतोय. हॅट्रिक चेंडू असेल गोलंदाज गार्गेश पाटील. 2 चेंडू विकेट घेतले होते. पुनश्च आलाय सेकंड स्पेल मध्ये आणि हॅट्रिक. अंकित यांना क्लिंग बोल्ड करत उत्साह, ऊर्जा, एका बाजूने सेलिब्रेशन आणि दुसऱ्या बाजूने टेन्शन आणि तिसऱ्या बाजूने आमचे सौरभ करतायत सॉन्ग प्ले. थँक्यू डीजे, थँक्यू. तर आदरणीय आपण बघतोय योगेशजी कुडू साहेब आणि वैभवजी पाटील साहेब आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज हे गार्गेशला इथे लागू झालेलं आहे. कारण लगातार 3 चेंडूवर 3 विकेट. संतोषजी कुडू साहेब बहाडोली यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि बहाडोली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. जातोय मैदानाच्या आतमध्ये. गार्गेश जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि आज हॅट्रिक पूर्ण केले, जी का थोडंसं नामुष्की होती. मागील 2-3 टुर्नामेंट आपण बघितल्या थोडासा मार खात होता, परंतु इथे पूर्णपणे मात्र जोशात जोमात आला होता सकाळच्या सत्रापासून आणि तीच लाईन लेंथ आणि तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पुन्हा एकदा गार्गेश बहाडोली एक्सप्रेस नावाने
का ओळख निर्माण झाली हे दर्शवताना आपल्याला बघायला मिळतोय. इस इथून मात्र गार्गेश पाटीलचे दिवस चेंज झाल्यात. कहते ना बदलना तो तय है हर चीज का इस संसार में, बस थोड़ा सा सब्र रखना, किसी का दिल बदलेंगे तो किसी के दिन बदलेंगे. त्यामधली ही गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. वळूया आपण मॅच कडे. पुनश्च गार्गेश समोर आला न्यू बॅटर निलेश न्यूमॅन. लेफ्ट हँड बॅटरला पाठवलंय खामलोली संघाच्या संघनायकांना. चांगली योजना. पुढचं चेंडू हो यावेळेला वेट केलं, येऊ दिलं आणि त्यानंतर मात्र हळुवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. शॉट स्वीपर कव्हर रिझन मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 वर पोहोचले. तिसरं षटक आहे, काय म्हणाल? नक्कीच खूप चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. कारण बहाडोलीचे समर्थक होते, त्यांची चर्चा सुरू होती की खामलोली संघ जर आला आमच्या विरुद्ध शेवटचा सामना खेळायला तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल. परंतु ज्या अनुषंगाने सुरुवात झाली बहाडोलीची, कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकत असतील आणि चांगलं फील करत असतील. पुढचा चेंडू ओहो डाऊन द ग्राउंड. कुठलंही उत्तर नाहीये इकडे. हा एक क्लास गुणवत्ता आला इथे. अप्रतिम चौकार. एस 4 ने धावसंख्या फ्लाय होते. 20 वर पोहोचले. बॅटर आपण बघतायत केतन. इथून मात्र 20 धावा स्कोर कार्ड वरती आहे. चौकारांना आगाज करतायत केतन. अजूनही मी मैदानाच्या आतमध्ये आहे. 15 मिनिटं इथून संपलेली आहेत. बघूया पुढचा चेंडू. अप्रतिम शॉट मिड ऑफ रिझनला एक्झिक्यूट करतायत. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. साहिल सिंगलला फील्ड करेल. धावसंख्या 21 वर पोहोचते. क्रिकेट इज अ गेम इज टीम वर्क. क्रिकेट इज अ गेम ड्रीम वर्क. सर्व काही मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावं लागतं. बघूया पुढचा चेंडू. गार्गेश या वेळेला मात्र मिस टाइम आहे का? आणि साहिलच्या हातामध्ये जाऊन विसावताना आणखीन एक धक्का. आणखीन विकेट गॉन. थँक्यू. न्यूमॅन मंथन येत आहेत. सुंदर गोलंदाजी गार्गेश यांच्याकडनं. मंथनला लवकर यावं लागलंय कारण विकेट या ठिकाणी जात आहेत. न्यूमॅन मंथन एक उंचपुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गार्गेश पाटीलच्या अगेन्स्ट स्ट्राईक. टाकफुटला जाऊन टॅप केले चेंडूला. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या 22 वर पोहोचले. षटकाची इथे होते समाप्ती. येणारे 18 चेंडू. काय म्हणाल मनोज पाटील सर, इथून किती धावा खामलोली संघाचं प्लॅनिंग असायला हवं आहे? कमीत कमी माझ्या मते तरी 18 चेंडूमध्ये 30-32 धावा 35 धावांपर्यंत मजल मारायला हवी आहे. कारण भाडोली संघाचा विचार केला आपण तर ॲज अ बॅटिंग लाईन आपण बघितले तर 7 ते 8 नंबरपर्यंत चांगले फलंदाज आहेत आणि एक 60-65 धावा सुद्धा ते पार करू शकतात. कारण सकाळच्या सत्रात आपण बघितलं 10 चेंडूमध्ये प्रफुल्ल आणि प्रतीकने सामना फिनिश केला होता. तदनंतर हवीच्या विरुद्ध प्रतीकच्या बॅटमधून चांगले फटके आले होते मागच्या सामन्यामध्ये. तर बॅटिंग लाईन खूप सुरेख. अक्षय न्यूमॅन अक्षय समोर येतो. मंथन चेंडू क्रमांक पहिला असेल. षटक क्रमांक 4. 17.5 मिनिटं झालेत. बहाडोली संघ लक्षात ठेवा 7.5 मिनिटांमध्ये 2 षटकं हाताळायचे आहेत. इट इज अ वाइड बॉल. धावसंख्या 23 वर पोहोचलंय. जीवन के इस चादर में सांसों के ताने बाने हैं, दुख की थोड़ी सी सिलवट है, खुशियों के तो फूल सुहाने हैं, क्यों सोचूं आगे क्या होगा, कल के कौन ठिकाने हैं, ऊपर बैठा वो बाजीगर जाने मन में क्या ठाने हैं, चाहे जितना भी जतन कर ले भरने का दामन तारों से, झोली में तो वही आएंगे जो तेरे नाम के दाने हैं. सर हेच ऐकायला आम्ही येतोय परंतु तुम्ही मराठीत समालोचन करतायत.
प्रॉपर कधी कधी हे समालोचन झालं पाहिजे, कारण ह्यासाठी तुम्ही ओळखतात आणि तुमची खरी ओळख ही आहे. असं काही नाही, कारण आपण सर्व मराठी भाषिक आहेत, मराठी भाषिक खेळतायत आणि ते एन्जॉय करतायत. त्यामुळे मातृभाषेला प्रथम दर्जा देणं किंवा ते मांडणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे आपण एन्जॉय करतोय. इथे ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. आणखीन डॉट बॉल, चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज आपण बघतायत अक्षय. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे कधी न शे पावणारा, तो अक्षय. म्हणजे आपण अक्षय तृतीया साजरा करतोय. आणखीन एक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मुडांडला जात आहे. एक धाव परिपूर्ण केले. इथून बहाडोली संघाची जी पकड आहे ती थोडीशी स्ट्रॉंग झाली असं मला वाटते. नक्कीच, आणि बॉडी लँग्वेज प्रत्येक खेळाडूची थोडीशी पॉझिटिव्ह बघायला मिळते, कारण प्रत्येक चेंडूवर झेप घेत आहेत, धाव घेत आहेत, पुढे जात आहेत चेंडू पकडण्यासाठी, म्हणजे कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव देत नाहीत आणि तीच बॉडी लँग्वेज त्यांना विजयाच्या जवळ नेईल. हो, फ्लाय स्लिपला कॅरी झाला होता. पुनश्च तिथे आहेत आपण बघतायत अमर संगनायक आणि एक सुंदर स्टॉप. मला वाटते त्या रिझन मधले त्याचा दुसरा तो स्टॉप आहे. तिथून जर त्या 6 किंवा 8 धावा आल्या असत्या थोडासा स्कोर वाढला असता. नक्कीच, कारण 100पैकी 100 गुण द्यावे लागतील अमरला, कारण या आधीचा चेंडू अडवला होता तो खरोखरच 4 धावा त्याने वाचवल्या होत्या. इट इज अ वाईट बॉल. रिटर्न क्रीजच्या भरपूर बाहेर आहे. पंच सांगताय तो वाईट. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 वर पोहोचले. षटक चौथा आहे. इथून गेअर बदलावा लागेल अशी खामलोलीवाले जे समर्थक आहे त्यांची इच्छा असेल, परंतु गोलंदाज एकदम चांगली आहे, सुंदर आहे, अप्रतिम आहे. 2.5 मिनिटामध्ये षटक संपवलंय, कारण त्यांना माहित आहे जसं आपण वारंवार म्हणतोय की तुमच्या हातामध्ये असलेलं घड्याळ किती लाखाचं किती करोडचं आहे ह्याला बालू नाही मिळत, क्योंकि पकड में एक लम्हा भी नहीं है. नक्कीच, खूप छान. आणि आदरणीय प्रशांतजी कुडूसाहेब बहाडोली प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष इथे उपस्थित आहेत. तर आपली जागा तिथे नाही तर व्यासपीठावर आहे प्रशांत कुडू, तर आपण इथे येऊन बसायचं आहे व्यासपीठावर. प्रशांत कुडू BPLचे अध्यक्ष. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती अमर पाटील आम्हाला सांगतायत 25. आणि या संपूर्ण षटकासाठी नक्कीच मनोज पाटील सर आपला आवाज ऐकवतील. नक्कीच, पुन्हा एकदा सागर येतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. सागर कुडू 4 मिनिटं आहेत तुमच्याकडे आणि 4 मिनिटांमध्ये हे षटक हाताळलं नाही तर एक खेळाडू मध्ये यावा लागेल. इथून मोठा फटका येईल का? चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अक्षय पोहोचतोय आणि इथे झेल सुटलेला आहे आणि एक धाव मिळते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. या ऐकूया आपण डीजेला. थँक्यू डीजे, थँक्यू. तर धावसंख्या आपण बघितली, धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय 5वं सुरू आहे. सागर कुडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तर मॅन इन फॉर्म मिस्टर रुपेश किणी येतोय मैदानाच्या आतमध्ये. रुपेशने मागच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती, मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले होते. त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि अडचणीतून बाहेर काढण्याची क्षमता ह्या दोघांमध्ये सुद्धा आहे. कारण बरीच वर्ष झाली मी बघतोय दोघांना सुद्धा. ओमसाई खामलोली संघासाठी क्रिकेट खेळताना नेहमीच बघतोय, परंतु गावदेवी खामलोली संघाकडून खेळताना सुद्धा रुपेशने खूप छान पद्धतीचे फटके मारलेत. आज काहीतरी करून दाखवावं लागेल. हिरो बनण्याची संधी आहे. इथून तुम्ही चांगली कामगिरी करतील तर एका ट्रॉफीवर नाव तुमचं नक्कीच कोरलं जाईल. सागर कुडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न साहिलच्या डोक्याच्या वरून, परंतु इथे जबरदस्त झेल. 6 धावा वाचवलेल्या आहेत. हवेमध्ये झेप घेतली आणि चेंडूला अलगद झेललं गेलंय. विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. थँक्यू डीजे, थँक्यू. राकेश कुडू यांच्या आवाजामध्ये आपण हे सुंदर गीत ऐकलेलं आहे. राजू पाटील यांनी हे लिहिलेलं गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय. ग्रामदेवता सुतुबाई देवीवर आधारित हे गीत आपल्याला बघायला मिळतंय.
तर आमच्या समालोचन कक्षामध्ये नमन आहे, थोडासा नाराज दिसतोय कारण त्यांचा संघ थोडासा बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळतोय. इथून मोठा फटका येईल का, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. सागर कुडूचं कौतुक करावं लागेल. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 26 धावा आहेत. सागर कुडू चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे सिद्धेश डाऊन द लेग मारा होता, थोडासा डाव्या एसटीवरचा चेंडू होता, चेंडूला खेळलं जातंय. प्रफुल्लचं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 100% एफर्ट्स आपल्याला बघायला मिळतोय प्रत्येक खेळाडूकडून. 1 मिनिट आहे एक चेंडू हाताळण्यासाठी. जबरदस्त टायमर सेट केलं गेलंय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय, पूर्ण प्रेक्षकांना सुद्धा टायमर दिसतोय. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची फिक्सिंग होत नाही. व्हाईट बॉलचा इशारा. सर वळतात आमच्याकडे. अतिरिक्त धावेमध्ये भर होते. धावसंख्येचा विचार केला तर 29 29 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सागर कुडू गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. सिद्धेश सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. अक्षय पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं. तोपर्यंत आपण बघितलं तर एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 षटकांच्या समाप्तीखेर 30 धावा. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. थँक्यू डीजे, थँक्यू. 24 मिनिटं आणि 53 सेकंदांमध्ये 5 षटकं पूर्ण झालेले आहेत. शेवटचं षटक घेऊन येतोय साहिल कुडू आणि समालोचन कक्षामध्ये सुद्धा बदल होतोय. या ऐकूया आपण अजिजी पाटील सरांचा एक गोड आवाज. पुढचा चेंडू अप्रतिम टॅप केला ऑन साइडला. लॉंगचा खेळाडू वेगाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावतो. सिंगल कंप्लीट केली जाईल का? येस. धावसंख्या पोहोचेल 31 वर. इथून मात्र 2-3 मोठे शॉटची गरज असेल खांबलोली संघाला. कहते ना, जो गिरते हुए को थाम ले वही सच्चा इंसान है, जो तूफानों का रुख मोड़ दे वही सच्चा जाबाज है. इस जहां में दर्द तो हर किसी को होता है, मगर जो दर्द को बांट ले वही सच्चा हमदर्द होता है. ते हमदर्द बनावं लागेल खांबलोली संघाच्या कुठल्याही बॅटरला. आणखीन एक धाव इधर इक्के दुके से तेवढासा प्रवाह आणि ही अंडरआर्म फेकतायत आणि विकेट्स पतन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 32. येस, थँक्यू. 80 आणि 90च्या दशकामध्ये घेऊन जात आहेत आमचे कॉमेंटेटर. सुंदर सॉन्ग. यावेळेला मात्र फटका सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने वेगवान पद्धतीने ट्रॅव्हल होतोय. जवळ जवळ या ठिकाणी आलाय चौकार. येस, थँक्यू. 36 वर पोहोचते धावसंख्या. अमर पाटील आणि साहिल पाटील सांगतायत की अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून बॅटर आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये रुपेश. 3 चेंडू. काय चाललं असेल माइंड मध्ये? किती धावा? 36 झालेले आहेत. इथून कसा असेल आगाज? अप्रतिम शॉट. चेंडूला मात्र अप्रतिम फिल्डिंग तिथे बघायला मिळते. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तीही करतायत का पूर्ण? येस, इट इज 2 रन कंप्लीट. 36 वर पोहोचते स्कोर कार्ड. 38 सॉरी 36 + 2 38. शेवटचे 2 चेंडू. इथून शेवटच्या क्षणामध्ये मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये घेतला जाईल आणि रुपेशला इथे पाठवत आहेत डकआउट कडे.
येस, थँक्यू. ॲटमॉस्फरिक जे आपण क्रिकेटचं वातावरण इथे बनवलंय त्यासाठी सौरभ तर यांचं खूप अभिनंदन. सुंदर सॉन्ग. अंतिम चेंडू ऑल इज वेल डॅट अँड वेल. इथे मात्र येऊ दिला पॉइंटला एक्झिक्यूट केला गेलाय. प्रॉपर कट शॉट. चेंडू वेगानं डीप बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. पाठलाग सुरू झालाय. 3 धावा कंप्लीट करण्याचा मानस पूर्ण होताना चौथ्या धावेसाठी अटेम असेल का? इथे मात्र रनआउटची विकेट आणि धावसंख्या 3ने या ठिकाणी पहिला संघ जो ऑल आउट ठरलाय. दुसरा आपण बघू शकाल दुसरा संघ या स्पर्धेमध्ये ऑल आउट ठरलेला आहे. या धावसंख्येने 3ने पुढे जाताना स्कोर कार्ड बघायला मिळतोय. 41-42चं टार्गेट असेल. मी मात्र आजच्या दिवसासाठी घेतोय आपली रजा आणि पुनश्च कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बोलवतोय दोन दिग्गज मोहम्मद सरांना बोलवतोय. या ठिकाणी आम्ही मनोज पाटील सरांसोबत ऐकूया पण एक धून आणि येऊया पुनश्च लाईव्ह ऍक्शन कडे. एसटीजे हॅलो, लाईट वाढव थोडी. हेलो हेलो हेलो. पांचवें दिन का अंतिम मुकाबला देखने मिल रहा है. क्वालिफायर एक तरफ कनाड राइडर्स बारडोली, गांवदेवी खामलोली, इनके बीच में ये मुकाबला चलता हुआ 6 ओवर में 42 रनों का एक लक्ष्य रखा गया है जीत के लिए. कनाड राइडर्स बारडोली टीम को 2 सलामी बैटर देखने को मिल रहे हैं. प्रतीक एंड प्रफुल्ल दोनों भी सलामी बैटर यहाँ पर. 42 रनों का लक्ष्य. मैंडेटरी पावर प्ले का ओवर लेकर आई गांवदेवी खामलोली की ओर से गेंदबाज मयूर, पिछले मैच के मैन ऑफ द मैच. और एक अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी उन्हें क्योंकि टारगेट थोड़ा सा छोटा नजर आ रहा है.
लेफ्ट एंड ओवर दी विकेट गेंदबाजी करते हुए साकरा एंड की तरफ से मैनेटरी पावर प्ले का। इस बीच टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई गेंद को खेलने का प्रयास नहीं किया वहां पर बैटर प्रतीक इन्होंने और गेंद डॉट होती हुई। पहली ओवर की दूसरी गेंद लेकर फिर से एक बार गेंदबाज मयूर लेफ्ट हैंड ओवर दी विकेट साकरा एंड से गेंदबाजी करते हुए। इस बीच उड़ाया जरूर है, हवा में गेंद है पॉइंट के क्षेत्र पर, बड़ी विकेट का पतन, बड़ी मछली जाल में फंसती हुई। प्रतीक बैक टू पेवेलियन। बक्षीस आलंय एकदंत स्पोर्ट मनोर कल्पितजी केणी साहेब यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। धन्यवाद। मनोज सर क्या कहेंगे प्रतीक के विकेट के बारे में? खूप मोठा झटका आहे भाडोली संघाला, कारण मागच्या 2 सामन्यामध्ये मॅन इन फॉर्म होता। पहिल्या सामन्यामध्ये 24 धावा केल्या होत्या, तदनंतर 31 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली होती। कारण एक सेट फलंदाज जेव्हा बाद होतोय, तेव्हा एक इन्फॉर्म फलंदाज बाद होतोय, तेव्हा थोडंसं प्रेशर हे संघावर येते। परंतु एका बाजूने सागर आणि प्रफुल्ल यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे या 42 धावा करण्याची, परंतु खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल। सागर को भी कई बार देखा है अच्छे अच्छे टूर्नामेंट खेलते हुए, लीग फॉर्मेट में भी अच्छी बल्लेबाजी करते हुए, मगर अब थोड़ा सा टेंशन देखने को मिला प्रतीक की विकेट जाने के बाद में अगली गेंद लेकर। इस बीच अच्छी तरीके से खेला जरूर है, डेंजर एंड की तरफ जरूर भाग रहे थे सागर, मगर सुरक्षित अपने स्थानों पर पहुंच चुके। 1 रन 1 विकेट के नुकसान पर कनाद राइडर्स बारडोली टीम। एक धाव सिंगलच्या स्वरूपात येताना, परंतु थोडीशी मला तरी वाटतंय की मोहम्मद भाई की थोडीशी चुकी होते क्षेत्ररक्षकाची, कारण डायरेक्ट फेकी करायला हवी होती। कारण डायरेक्ट फेकी झाली असती तर कदाचित सागर सडका एक मोठा फलंदाज बाद झाला असता इथे। डेफिनेटली डायरेक्ट हिट अगर लग जाती तो डेंजर एंड की तरफ से डेंजर बैट्समैन सागर ही थे। इस बीच अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई गेंद देखने मिले, हल्के हाथों से बैक टू बॉलर खेला गया, फील्ड की गई बॉलर द्वारा डॉट होती हुई गेंद। थोडंसं वेगळं पारितोषिक येते इथे। सागरने लगातार 3 षटकार मारले तर 1 किलो चिकन बिर्याणी गीतेश कुडू यांच्याकडून। इस बीच अच्छी गेंद थी, वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया, डॉट बैक टू बैक लगातार 2 गेंदें डॉट यहाँ पर देखने को मिल रही है मयूर द्वारा। अच्छी गेंदबाजी करते हुए अब तक के इस मैनेटरी पावर प्ले के पहले ओवर के अंदर जरूर 1 रन स्कोर बोर्ड पर देखने को मिल रहा है, 1 विकेट जरूर गिर चुकी है और पहला ओवर प्रगति पथ पर फिर से एक बार स्लिप पॉइंट की क्षेत्र पर वहां पर जरूर रन तो मुकम्मल किया है दोनों भी बैटरों ने। नॉट आउट का डिसीजन जरूर यहां पर फील्ड अंपायर से आता हुआ। मयूर इनका काफी अच्छा स्पेल देखने मिला पहला ओवर मैनेटरी पावर प्ले का, जिनमें 2 रन खर्च किए और एक सफलता। प्रतीक जैसे बल्लेबाज हार्ड हिटर बैटर को उन्होंने डगआउट का रास्ता दिखा दिया और क्या बेहतरीन ओवर देखने मिला। 42 रनों का लक्ष्य का पीछा कर रही है कनाद राइडर्स बारडोली टीम, जिनमें सिर्फ 2 रन खर्च किए। अब दूसरा ओवर मैनेटरी पावर प्ले का लेकर आई गावदेवी खामलोली की तरफ से रुपेश। थोड़ी सी फील्डिंग को सेट करते हुए नजर आ रहे हैं रुपेश। अब आउट ऑफ सर्कल 3 फील्डर जरूर देखने को मिलेंगे। पहले मैनेटरी पावर प्ले के अंदर 2 फील्डर, उसके बाद दूसरा मैनेटरी पावर प्ले में 3 फील्डर। राइट आर्म ओवर दी विकेट पहली गेंद लेकर दूसरे ओवर की। इस बीच क्रैकिंग स्ट्रोक जरूर खेला डाउन द ग्राउंड, कारपेट को रोल करती हुई गेंद निकली लॉन किस क्षेत्र पर, जब तक फील्डर फील्ड करते आसान सा 1 रन मुकम्मल किया दोनों भी बैटरों ने और इस 1 रनों की मदद से स्कोर पहुंचता हुआ कनाद राइडर्स बारडोली टीम का 3 रन 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद लेकर फिर से एक बार रुपेश टू सागर।
इस बीच काफी बाहर डाली गई थी गेंद, पॉपिन क्रीज के काफी बाहर थी ये गेंद। अंपायर का इशारा देखने को जरूर यहाँ पर मिला। वाइड गेंद का अतिरिक्त से 1 रन ऐड होता हुआ जरूर स्कोरबोर्ड पर नजर आता हुआ। 4 रन 1 विकेट के नुकसान पर कनाड राइडर्स बारडोली टीम। बयालीस रनों का पीछा कर रही है इस महत्वपूर्ण मुकाबले के अंदर। दोनों भी टीमें अपना 100% देती हुई जूझ रही है जीत के लिए। इस बीच अच्छी गेंद थी यहाँ पर, बेहतरीन गुड लेन पे से गेंद गिरने के बाद सीधी विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई समाई डॉट होती हुई गेंद यहाँ पर रुपेश द्वारा। इसको रुका हुआ 4 के स्कोर पर 4 रन 1 विकेट के नुकसान पर थोड़ी सी धीमी शुरुआत जरूर है इस बार कनाड राइडर्स बारडोली टीम की। मैंडेटरी पावर प्ले का ये दूसरा ओवर है रुपेश द्वारा आई गांवदेवी खामलोली की ओर से। इस बीच बाहरी किनारा जरूर, फर्स्ट स्लिप पर फील्डर जरूर मौजूद है, कोई रन लेने का मौका नहीं दोनों भी बैटरों के पास में। बेहतरीन फील्डिंग वहां पर, लगातार डॉट पे डॉट खेलते हुए दोनों भी बैटर कनाड राइडर्स के बारडोली के बल्लेबाज। अगली गेंद लेकर फिर से एक बार गेंदबाज रुपेश तैयार। फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, पटकी हुई गेंद थी, पॉइंट के क्षेत्र पर खेलना का प्रयास जरूर किया गया था। गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ और बाकी का काम विकेट कीपर द्वारा किया गया। डॉट होती हुई गेंद, अभी भी 26 गेंदों का खेल बाकी है, 47 रनों की दरकार है। 38 फिर से एक बार अपर कट खेली गई, इनफील्ड के ऊपर से गेंद जाएंगी, जरूर डिसीजन यहां पर आएगा। गेंद जरूर वन बाउंस सीमा रेखा पार, यह आता हुआ एक विरा ट्रॉफी चौकार। नक्कीच खूप छान फटका होता। सागर कुळू यासाठी ओळखला जातोय। बॅकवर पॉईंटच्या वरून, कव्हर पॉईंटच्या वरून धावसंख्येचा आपण विचार केला तर 8 धावा, अजूनही 34 धावांचं लक्ष्य समोर आहे। 25 चेंडू आणि 34 धावा, सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय। कारण एका डावाची जेव्हा सांगता झाली तेव्हा असं वाटलं होतं की 60-40 सामना आहे, परंतु इथून खामलोली संघाने जो कमबॅक केलाय, प्रतीकला बाद केल्यानंतर जे निर्धाव चेंडू फेकले गेलेत, कुठेतरी टेन्शन वाढवणारं आहे आणि आता 50-50 आपल्याला बघायला मिळतोय। सागर यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळलं जातंय, सिली पॉइंटला क्षेत्ररक्षण झालंय, एक धाव या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते। गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या आपण बघतोय 2 षटकांच्या समाप्तीखेर 1-9। कुठे जाऊ नका, पाहत राहा एकविरा चषक 2024। या ऐकूया आपण एक छोटीशी दूर। थँक्यू डीजे, थँक्यू। 2 षटकांसाठी 9 मिनिटांचा वेळ झालेला आहे। निलेश गरद असतील, स्वप्नील कांबळे असतील, मंगलदास गरद असतील, यांनी सर्वांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। तर 2 षटकं फेकून झालेत, 9 मिनिटाचा वेळ झालाय। 2 षटकं जी पॉवर प्लेची होती, जिथे पॉवरफुल फलंदाजी करण्यासाठी ही 2 षटकं असतात, परंतु पॉवरफुल गोलंदाजी झाले। कुठेतरी आपण बघतोय गावदेवी खामलोली हा संघ परतताना आपल्याला बघायला मिळतोय या मॅच मध्ये। 15 धावा होत्या 2 षटकांमध्ये बारडोली संघ विरुद्ध, परंतु इथे मात्र खामलोली संघाने फक्त 9 धावा खर्च केल्यात। पुन्हा एकदा मयूर किणी येतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्क वर आपल्याला बघायला मिळेल। राईट आर्म, माफ करा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। सागर कुडू हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला, एक धाव पूर्ण होते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होताना प्रफुल्ल आणि सागर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते। दोघांची सुद्धा धावण्याची गती खेळपट्टीच्या मधली आहे ती वाक्याने जोग आहे। धावसंख्या आपण बघतोय 11 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात। सागर कुडू पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवर बघायला मिळेल।
कबड्डीला हलक्या हाताने पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम करतोय. सेन्सिबल क्रिकेट, पॉझिटिव्ह क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट काय असतंय हे दर्शवताना सागर कडू. कारण प्रत्येक बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण आलं होतं आणि ते दडपण जर तुम्हाला जुगारून द्यायचं असेल तर सिंगल डबलला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे आणि तेच काम करताना सागर आपल्याला बघायला मिळतोय. काय म्हणतील सर? बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर डबल और सिंगल पर काफी ध्यान देते हुए दोनों भी बैटर. सिंगल डबल पर लाइफ लाइन मानी जाती है क्रिकेट के अंदर. इस बीच डाउन द ग्राउंड खेला गया एक्स्ट्रा कवर के क्षेत्र पर. रुपेश से थोड़ी सी मिस फील्डिंग जरूर देखने मिली मगर सिंगल यहाँ पर बटोर लिया प्रफुल्ल. इन्होंने स्कोर बढ़ता हुआ इस 1 रनों की मदद से कनाड राइडर्स बारडोली टीम का 13 रन 1 विकेट के नुकसान पर. अच्छी पार्टनरशिप बिल्टअप होती हुई यहाँ पर नजर आ रही है मनोज सर. नक्कीच पुन्हा एकदा मयूर आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा सागरने हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पापणी लवते ना लवते तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. आणि हीच धाव गती तुम्ही जर राखली तर तुम्ही खरंच सुंदर धावा या जमवू शकतात. हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय आणि तीच धावगती आपल्याला बघायला मिळते. ते इथे खामलोली संघाला चांगलं क्षेत्ररक्षण करण्याबरोबर चांगली फेकी सुद्धा करावी लागेल कारण सामन्यामध्ये परतलेले आहेत. अजूनपर्यंत आपण बघतोय सामना बॅलन्सिंग बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 20 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर. शॉर्ट लेनचा चेंडू होता. बॅकवर्ड पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. तेच गतीने चेंडू हाताळला जातोय मयूरकडून आणि ही ताकद आहे. कारण जेव्हा अंडरम क्रिकेट आम्ही खामलोली गावात खेळायला जायचो, ओमसाई खामलोली हा संघ वैतीपाड्यामधला फेमस संघ आहे आणि तेव्हापासून रुपेश असेल, मयूर असेल, केतन असेल हे बॅटर आहेत. हे सातत्याने मात्र खामलोली संघासाठी चांगली कामगिरी करताना आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. इथे मात्र डीप स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातो. एका धावेसाठी सागर कुडूच्या बॅटमधून आपण बघतोय. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. या धावसंख्येवर षटक क्रमांक आपण बघतोय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. तर साहिल पाटील आम्हाला दर्शवतील की विजयासाठी 18 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष समोर आहे. 18 चेंडू 26 धावा. कुठे जाऊ नका पाहत राहा. 21 चषक साखरे 2024. स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. मित्रांनो, खेळाडूंनो, थैंक यू. अभी तक ये 3 ओवर फेंके. काफी बेहतरीन गेंदबाजी मनोज सर देखने को मिली. दोनों भी गेंदबाज द्वारा, रुपेश और मयूर द्वारा. 3 ओवरों में सिर्फ 16 रन देखने को मिल रहे हैं. 1 विकेट जरूर गिरी है. अभी 18 गेंदें और 26 रनों की दरकार है. आने वाले 18 गेंदें किस तरह की होंगी ये देखने जैसा होगा. दोनों तरफ कश्मकश मुकाबला है. मेहनत करनी पड़ेगी दोनों भी टीमों के लिए. 100% देना पड़ेगा इस मुकाबले के लिए. यावेळेला आपण बघतो या इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता सागर कुडूचा. 1 धाव पूर्ण होते. 1च धाव मिळते. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की प्रफुल्लला पूर्णपणे बांधून ठेवलंय कारण खामलोलीची बॉलिंग लाईन एवढी धारदार आहे की प्रफुल्लला शांत ठेवलंय. कारण प्रफुल्ल हा असा एक फलंदाज आहे की तो जर 10 चेंडू खेळला तर त्याच्यात 5 ते 6 षटकार असतात त्याचे. परंतु इथे प्रफुल्लने आतापर्यंत आपण बघितलं तर 5 चेंडू खेळलाय आणि फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. इस बीच कारपेट को रोल करती हुई लॉन्ग ऑन की क्षेत्र पर खेला गया है. शॉट को 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा बैटरों को, प्रफुल्ल इनको. मगर हर दिन का सूरज नए किरणें लेके उभरता है. वो घर के ग्राउंड पर खेलते होंगे. आज यहाँ पर टीम नई है, पिच नहीं है, मैदान नया, सब कुछ नया देखने को मिल रहा है मनोज सर. नक्कीच यावेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. 1 धाव पूर्ण होते. चेंडू सीमारेषा पार होतोय आणि हा नशिबाचा चौकार येतोय. ऑलमोस्ट पुरस्कृत कनाड रायडर्स बहाडोली या संघासाठी आपण बघतोय. नक्कीच तुम्ही प्रफुल्ल बद्दल, प्रफुल्लला आम्ही खूप जवळून ओळखतोय आणि आमच्या संघातून खेळतोय. आग्री प्रीमियर लीग सुद्धा हाताळतोय.
त्यानंतर खूप मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय, परंतु प्रत्येक ठिकाणी प्रफुल्लला या पंचक्रोशीमध्ये हार्ट हिटर म्हणून ओळखलं जाते. परंतु आज मी खामलोलीच्या गोलंदाजांचं कौतुक करेन की सागर, प्रफुल्ल आणि एक बाद होणारा खेळाडू प्रतीक या तिघांना सुद्धा रोखून ठेवले सध्याच्या स्थितीला. अप्रतिम. कनाद राइडर्स के बारे में कहे तो काफी डीप बैटिंग लाइन है. इस बीच बाहरी किनारा, गेंद लॉन्ग लेग क्षेत्र पर गोली की रफ्तार की तरह निकलती हुई बैक टू बैक दूसरा चौकार आता हुआ सागर के बल्ले से निकलता हुआ एक खूबसूरत लाजवाब ब्यूटीफुल चौकार. 4. आई सत्वाची बहडोली गावाला, आई सत्वाची बहडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी बंदी तो थँक्यू डीजे, थँक्यू. धन्यवाद राकेशजी कुडू साहेब. खूप छान आवाज आणि या छान आवाजात आपल्याला गाणं ऐकायला मिळतंय. पुन्हा एकदा सागर कुडू क्लास दाखवताना आपल्याला बघायला मिळतोय. सागर कुडू लगातार 3 चेंडू आणि 3 चौकार येताना आपल्याला बघायला मिळतो. जो षटकारासाठी ओळखला जातोय तोच खेळाडू आज मैदानाला गुदगुल्या करत चेंडूला पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आदरणीय भगवानजी पाटील साहेब साखरे यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 200 रुपये आलेले आहेत, परंतु ते रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला मिळतील. सागर कडू यांच्यासाठी हे 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 13 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांचं लक्ष समोर आहे. 13 चेंडू 12 धावा. सागर यावेळेला बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळताना सागर आपल्याला बघायला मिळतोय. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर असते ना मोहम्मद सर, तेव्हा हा सागर संघासाठी धावून येतोय आणि आज सुद्धा तेच काम करतोय. इसलिए तो कहते हैं कि ताकत से ज्यादा नजाकत का भी वापर किया गया है सागर ने. सागर के हर शॉट देखे, सेंसिबल बैटिंग, मेरिट पर क्रिकेट खेलते हुए नजर आते अभी तक के नजर आए हैं. काफी बेहतरीन जो 2 बाउंड्री देखने मिली, बैकफुट पर से पंच करके खेला, थोड़ी सी दिशा दी. पाणी आहे का तिकडे? तर मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा प्लीज. कारण हे 2 बॅटर सिंगल डबलला प्राधान्य देतात. सागरच्या बॅटमधून लगातार 3 चौकार आले, त्यानंतर थोडीशी जी धावगती होती ती वाढलेली आहे इथे आणि जो नेट रन रेट होता तो कुठेतरी कमी झालेला आहे. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. मोहम्मद सर, तुम्ही सुद्धा सागरला बघितलंय खेळताना, काय म्हणतील सागर बद्दल? 0 पर पहली विकेट गिरने के बाद पारी को सजाया उन्होंने, संवारा, सब कुछ किया. यानी जवाबदारी वाला टॉनिक जो कहते हैं ना, वो जवाबदारी अपने सर पर ली, अपने कंधों पर ली और उसी तरह के बैटिंग मेरिट के हिसाब से क्रिकेट खेला गया है अभी तक के सागर जी. इन्होंने बेहतरीन बल्लेबाजी सागर द्वारा देखने मिली. नक्कीच खूप छान फलंदाजी आपल्याला बघायला मिळते सागर कुडू याच्याकडून. कारण प्रत्येक बाद झाल्यानंतर हृदयाचे ठोके जोरात पडू लागले होते बहाडोलीच्या समर्थकांचे आणि तिथून सागर आणि प्रफुल्लने सावध पवित्रा घेतला. प्रत्येक चेंडूला मात्र हलक्या हाताने खेळून एक संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवले. 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. गोलंदाज मंथन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म राऊंड द विकेट आणि प्रफुल्लच्या बॅटमधून मोठा फटका येईल का? एस, इट इज 4 रन्स. 4 धावा येताना या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36-36 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा मंथन. यावेळेला प्रफुल्लच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 37 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेले आहे. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांमध्ये आपल्याला बघायला मिळते. परंतु इथे आपण बघितलं तर पूर्ण इनिंग मध्ये अजूनपर्यंत षटकार आलेला नाही. कोई बड़े शॉट के लिए गए भी नहीं है मनोज सर.
दोनों भी बैटर, क्योंकि उन्हें पता है कि सिंगल डबल पर रन कंप्लीट हो रहे हैं। जो रन रेट था वो रन रेट कवर करते हुए नजर आ रहे हैं दोनों भी बैटर। नक्कीच, कारण सागर आणि प्रफुल्लला माहित होतं की इथून विकेट गेला तर मात्र अडचणीत वाढ होईल आणि तेच कारण आपण बघतोय की अजूनपर्यंत ग्राउंड शॉटने संघाला पुढे नेण्याचं काम करताना हे दोन्ही बॅटर आपल्याला बघायला मिळतात। जबरदस्त, आणि गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करेन, कारण मोठे फटके खेळण्यापासून दूर ठेवलंय। पुन्हा एकदा गोलंदाज 39, 39 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात। विजयासाठी 3 धावांचं लक्ष्य समोर आहे। ऑल मॉन्स्टर बहाडोली पुरस्कृत कनाद रायडर्स बहाडोली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय। व्हाईट बॉलचा इशारा येतोय। 40 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे विजयासाठी आता केवळ 2 धावांची गरज आहे। सागर कुडू आणि एका बाजूने प्रफुल्ल पाटील हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात। रविवारी नक्कीच अर्ध गाव असेल बहाडोलीचं इथे। लग्न जरी असली तरी दिवसा मात्र खूप प्रेक्षक वर्ग बघायला मिळेल। 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि इथे कनाद रायडर्स बहाडोली हा संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय। अप्रतिम क्रिकेट दोन्ही संघांकडून आपल्याला बघायला मिळालं आणि 42 या धावसंख्येवर जाऊन बहाडोली